श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2159व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज चैत्र शुद्ध षष्ठी मंगळवार दिनांक 24 मार्च 2026. अमृत कलश पुष्प 8 या ग्रंथातील कली व कलियुग या अध्यायाचे पठण सुरू आहे. परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या अध्यायात पुढे म्हणतात, निरनिराळ्या प्राण्यांच्या मांसभक्षणाने शरीर कदाचित पुष्ट होईल, पण मनाचे काय? मनाचाही विचार व्हायला पाहिजे. जीवो जीवस्य जीवनम हा सृष्टी रचनेतील अन्न शृंखलेचा नैसर्गिक नियम आहे. हे जरी खरे असले तरी सगळ्या प्रकारचे मांस मनुष्याच्या शरीराला योग्य असतेच असे नाही. यासाठी मांसाहार सुद्धा विवेक ठेवूनच करायला हवा. बकरीचे मांस हे विषारी मानले जाते. बकरी ज्या झाडांना तोंड लावून त्यांचा पाला खाते ती झाडे खुरटलेली होतात. ती बाभळीची पाने खाते, काटेरी झुडपाचा पाला खाते. शेळीकडे पहा, ती एका जागी बसलेली असली तरी तिच्या डोळ्यांची शरीराची हालचाल अतिशय तीव्र गतीने चालू असते. त्यामुळे तिचे मांस सेवन केल्याने वृत्तीत अस्थिरता चंचलता निर्माण होते, मन अशांत होते. बोकडाचे मांस खाल्ल्याने बुद्धीची तीक्ष्णता कमी होते. गाय ही आपण पवित्र व ईश्वर स्वरूप मानतो, त्यामुळे निदान तिचे मांस तरी खाऊ नका. गोमांस खाल्ल्याने अतिशय वाईट परिणाम होतात. ज्याचा विवेक संपुष्टात आला असेल तीच व्यक्ती हे मांस खाईल, कारण हे मांस खाल्ल्याने स्मृतिभ्रंश होतो. मनुष्यात अनैसर्गिक भावना निर्माण होते. मनुष्य जेव्हा अविकसित होता व अन्नाच्या निर्मितीचा शोधही लागलेला नव्हता तेव्हा हे सर्व ठीक होते, परंतु आज त्याची गरज नाही. वर्णपरत्वे व कर्मपरत्वे मद्यपान मांसाहाराची परवानगी आहेच. मी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना वर्ण भात खा असे म्हणणार नाही. त्यांनी त्यांच्या कर्मानुसार व वर्णानुसार आहार घ्यावा, परंतु ज्यांना अध्यात्मात प्रगती करायची आहे त्यांनी असा सामिष आहार घेणं, अपेयपान करणं म्हणजे जिभेवरचा ताबा सुटल्याचीच लक्षणे आहेत. कारण या सर्व आहाराचा परिणाम मन, बुद्धी, वाणी, आचार, विचार व उच्चार या सर्वांवर होतो व मनुष्य बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखा वागू लागतो. अशाने त्याची वृत्ती निवृत्तीकडे न जाता प्रवृत्तीकडे वळते. निवृत्तीचा विचार करणाऱ्या लोकांच्या जिभेवर ताबा राहिलाच पाहिजे, नाहीतर कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. कलीच्या हातात लिंग आहे याचा अर्थ त्याचा वास हा लिंगावर आहे. लिंग हातात असण्याचा अर्थ एवढाच नाही की केवळ व्यभिचार घडणार. व्यभिचार हा कृतीनेच केला पाहिजे असे नाही, मनानेही म्हणजे मानसिकही होत राहणार. कलीचा वास या लिंगाच्या ठायी असल्याने लोकांचे वासनेवर नियंत्रण राहणार नाही. ज्यांच्या ताब्यात लिंग नाही ते खाली खेचले जाणार, त्यांचे अधःपतन होणार. रसना व वासना यांचा जवळचा संबंध आहे. रसनेने जे जे भक्षण केले जाईल त्या सर्वांचा परिणाम वासनेवर होणारच. लिंग व जिव्हा ज्यांच्या ताब्यात आहेत किंवा राहतील त्यांना कली घाबरतो. तिथे त्याचे काहीच चालत नाही. आपण मनुष्य आहोत, जनावरे नाही. त्यामुळे आपले लिंग आणि जिव्हा आपल्या ताब्यात राहायला हवीत. जनावरांची इंद्रिये त्यांच्या ताब्यात नसतात, त्यामुळे जनावर माझ्यावर आले की ओरडते. रस्त्यावरही आपली भूक भागवून मोकळी होते. त्यांना बुद्धी नाही, वाणी नाही, परंतु मनुष्यही असा वागू लागला तर आपल्याला हेच खरे वाटणार की कामातुराणाम न भयम न लज्जा. दिवसेंदिवस कलीच्या प्रभावाने अशा गोष्टींचे प्रमाण वाढत चालले आहे. मनुष्याचाही इंद्रियांवरील ताबा सुटला तर तोही प्राण्यांप्रमाणे कृती करून मोकळा होतो. यासाठी आपण खाणे, पिणे, संगती या सर्वांचे भान राखावे, म्हणजे कलीला बुद्धीत प्रवेश करून तुम्हाला होत्याचे नव्हते करण्याची संधी मिळणार नाही. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्या तुम्ही करू शकता. तुम्ही तुमचे आचरण सांभाळा. आपण लिंगदेहाची माणसे आहोत.
लिंगदेह म्हणजे ज्यांना ज्ञानेंद्रिय आहेत असा देह. या देहाला भूक, तहान, इच्छा, वासना, तृष्णा, सुख, दुःख या सर्वांचीच प्रकर्षाने जाणीव होते. एवढेच नाही तर त्या जाणीवांची पूर्तता करून घेण्यासाठी तो काहीही करायला तयार होतो. त्यामुळेच लिंगदेहाने संन्यास घेऊनही अनेकदा ब्रह्मचर्य टिकू शकत नाही, त्याचे अधःपतन होते. कलियुगात अशा 5 गोष्टी आहेत की ज्यांचे पालन मनुष्य करू शकणार नाही. अग्निहोत्रम गवालभम संन्यासम फलपैतृकम देवराज्य सुतोत्पत्तीम कलो पंच विवर्जयेत. गुरुचरित्र अध्याय 12 मधील हा श्लोक. यज्ञ, दान, गोसेवा, संन्यास व नियोग पद्धतीने पुत्रोत्पत्ती या 5 गोष्टी कलियुगात साध्य करणे अवघड आहे. म्हणूनच कलियुगात संन्यास धर्माची पिछेहाट झालेली दिसते. शंकराचार्यांनी संन्यास धर्माला कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. माधवाचार्य, वल्लभाचार्य या वैष्णवांनी शिवपरंपरेला साथ दिली. सामान्य माणसांमध्ये अनेक लोक म्हातारपणीही आपल्या इंद्रियांवर, मनोवृत्तीवर ताबा ठेवू शकत नाहीत. त्यांच्या वयाला न शोभणारे वर्तन त्यांच्याकडून घडते, ज्याला तुम्ही म्हातारचळ असे म्हणता. ही लिंगदेहाला आलेली विकृती आहे. ही विकृती स्त्री व पुरुष या दोघांच्यातही असू शकते. शिवाय ही मनोवृत्ती किंवा विकृती म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग नाही, त्यामुळे त्याच्यावर औषध नाही. बुद्धिभ्रष्ट झाल्याने मनाला व वर्तनाला आलेल्या विकृतीचा हा भाग आहे. अशा विकारांची वाढ ही कलियुगात जास्तच झालेली दिसते व पुढे वाढतच जाणार आहे. जर इंद्रिय आपल्या ताब्यात राहिली नाहीत तर मनुष्य पाशवी वृत्तीचा होईल. या गोष्टी होऊ नयेत म्हणून ज्यांची वये 50 वर्षांची झाली आहेत त्यांनी येथून पुढे आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत. आहार विहार हा बदल हळूहळू होईल. ईश्वराच्या सेवेत मन रमवावे म्हणजे हळूहळू इंद्रियांवर ताबा येईल. एकदम काही सुटत नसते, एक एक करून सोडावे लागते, मग ते अंगवळणी पडते. यासाठीच भगवंताने वृद्धावस्था ही सगळ्यात शेवटी अवस्था ठेवली आहे, जेणेकरून आपल्याला मनाला व इंद्रियांना वळवता येईल. या सर्वांचा विचार करूनच आपल्या ऋषीमुनींनी 4 आश्रमांची व्यवस्था केली व मनुष्य जीवनाचे व्यवस्थापन करून ठेवले आहे. या व्यवस्थेनुसारच तुम्ही आपले जीवन व्यतीत करा, म्हणजे जगण्याचा आनंद तुम्हाला मिळेल. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या अध्यायाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.